स्पीड न्यूज चॅनल तुम्ही बघू शकता। आज आपण धुळे जिल्ह्याच्या दीपनगर ह्या ठिकाणी आलो आहोत। माझ्या पाठीमागे बघू शकता तुम्ही महादेवाचं मंदिर आहे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी योजना राबवल्या आहेत, त्यामध्ये रस्ते तयार करण्यासाठी भारतामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये तसे धुळे जिल्ह्यामध्ये देखील नितीन गडकरी यांनी मोठी रस्त्यांसाठी निधी उपलब्ध केली आहे। तसेच आज आपण दीपनगर ह्या ठिकाणी आहोत, रेल्वे स्टेशनच्या ठिकाणी, रेल्वे स्टेशन दीपनगर ह्या कॉलनीमध्ये आलो। पण या परिसरामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये रस्ते खराब आहे। काही ठिकाणी रस्ते तयार झाले, तुम्ही बघू शकता। ह्या ठिकाणी रस्ते बिलकुल बी नाही। या रस्त्यांमुळे लहान मुलं असतील, मोठे मुलं असतील, यांचा अपघात होण्याची शक्यता आहे। मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी रस्ते खराब असल्यामुळे अनेक लोकांचं जीवाला धोका देखील होऊ शकतो। काही ठिकाणी तुम्ही बघू शकता, मिल परिसरामध्ये काही ठिकाणी रस्ते चांगल्या पद्धतीने बनवले, पण इथले नगरसेवक असतील या गोष्टीकडे का लक्ष देत नाही? नगरसेवकांनी या गोष्टीकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे। इथले लोक वोटिंग करत नाही का, मतदान करत नाही का, यांच्याकडे आधार कार्ड वोटिंग कार्ड नाही असेल का, हे काही विदेशामधून आलेले लोक आहेत का, हे देखील या धुळे जिल्ह्याचे नागरिक आहेत, मिल परिसराचे नागरिक आहेत, पण यांच्यासाठी रस्ते का उपलब्ध होत नाही? याचं कारण या लोकांनी वोटिंग करत नाही का? लवकरात लवकर या ठिकाणचे रस्ते तयार झाले पाहिजे अशी मागणी सर्वसामान्य जनतेची होत आहे आणि इथल्या नागरिकांची होत आहे। जर हे रस्ते तयार झाले नाही तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करतील अशी देखील या परिसराच्या लोकांची मागणी आहे। कॅमेरामॅन निलेश डोलेसह जॉनी पवार, D24 तास स्पीड न्यूज चॅनल। जय हिंद, जय महाराष्ट्र।